अवघ्या 5 मिनिटात तयार होणारे अगदी मऊ आणि जाळीदार असे आज आपण हे नाचणीचे घावण पाहणार आहोत. बनवायला अतिशय साधे आणि सोपे आहे. अगदी सकाळच्या घाई-गडबडीत तुम्ही नाश्त्यासाठी हे नाचणीचे घावण नक्कीच बनवू शकता. कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे. आता नाचणी म्हटलं की नाचणीचे खूप सारे फायदे आहे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर असल्यामुळे जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी नाचणीचा असा हा पदार्थ जरूर केला पाहिजे. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. तर अगदी 1 वाटी गच्च भरून मी एवढं इथे हे पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी फक्त 4 चमचे आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर 1 वाटी नाचणीचं पीठ आहे त्यासाठी फक्त 4 चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. आणि त्यानंतर ज्या वाटीने आता आपण नाचणीचं पीठ मोजून घेतलं होतं, त्याच वाटीने बरोबर सुरुवातीला आपल्याला यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि थोडंसं याला एकदा मिक्स करून घेऊयात. तर थोडं-थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे, कारण ह्या पिठाच्या गुठळ्या तयार होतात. तर एकाच वेळेस पाणी जास्त घातलं तर गुठळ्या मोडता येत नाही. तर थोडं मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा 1 वाटी इथे मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. म्हणजे आता साधारण आपण इथे 2 वाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता हे जे पीठ आहे ते अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. ज्या काही गुठळ्या तयार झाल्या असतील त्या चमच्याने अशा पद्धतीने मोडून घेऊयात. तर हे पहा अगदी स्मूथ असं बॅटर इथे आपलं बनवून तयार झालेलं आहे. पण जे बॅटर आहे ते अगदी घट्टसर आहे. तर पुन्हा इथे मी पाऊण वाटी यामध्ये पाणी घालते. तर जवळपास सुरुवातीच्या 2 वाट्या आणि त्यानंतर पाऊण वाटी एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. बॅटरची आता तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदी फ्लोइंग कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. खूप जास्त जर हे बॅटर आपलं घट्ट राहिलं तर मग आपली जी घावणं आहेत त्यांना पाहिजे तशी जाळी पडणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीचं मस्त पातळ असं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे बॅटर जे आहे ते अगदी 5 मिनिटांसाठी आपण साईडला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत खाण्यासाठी अगदी मस्त चटपटीत अशी चटणी पाहूयात. त्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडेसे सुक्या खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत. 2 चमचे फुटाण्याच्या डाळ्या घालायच्या आहेत आणि अगदी 2 चमचे इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. ते यामध्ये घालूयात आणि त्यानंतर अगदी चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यानंतर अगदी पाव चमचा इथे मी साखर घेतलेली आहे, तीसुद्धा यामध्ये घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून याला एकदा फिरवून घेऊयात आणि नंतर लागेल तसं पाणी घालून आपण याची चटणी तयार करून घेऊयात. तर इथे आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. आता चटणी जी आहे तिला अजून मस्त खमंगपणा येण्यासाठी वरून यावर फोडणी घालायची आहे. तर थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घालायचं आहे. जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे तो यामध्ये घालूयात. एक सुकी इथे मी लाल मिरची घातलेली आहे आणि मस्त खमंग अशी आता ही जी फोडणी आहे ती आपल्याला ह्या चटणीवर घालायची आहे आणि अगदी व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घेऊयात. तर चटणी बनवण्यासाठी इथे मी थोडं सुकं खोबरं वापरलं आहे. तुमच्याकडे जर ओलं नारळ असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे वापरू शकता. तर मस्त अगदी झटपट तयार होणारी चटपटीत अशी आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे. आता साईडला ठेवून देऊयात आणि लगेच आपण घावण बनवायला घेऊयात. तर घावण बनवण्यासाठी इथे मी एक नॉनस्टिकचा पॅन गरम करायला ठेवला आहे. पॅन चांगला कडकडीत असा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. आता पहिलंच घावण आहे त्यामुळे अगदी थोडंसं मी याला तेल लावून घेते. नंतर मग आपल्याला घावणांना तेल लावण्याची गरज नाही. फक्त सुरुवातीला पहिल्या घावणाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला पॅनला आणि अशा पद्धतीने घावणाचं जे बॅटर आहे ते साईडपासून मध्येपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला सोडून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची आहे म्हणजे जाळी छान पडते आपल्या घावणांना. तर अशा पद्धतीने बॅटर पसरवून घेतलेलं आहे पाहू शकता. मस्त अशी जाळी पडलेली आहे. आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि यावर झाकण ठेवून अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी याला व्यवस्थित असं भाजून घेऊयात. तर अगदी मिनिटभरातच एक साईड व्यवस्थित अशी भाजल्या जाते. झाकण काढायचं आहे. झाकण काढल्यानंतर फक्त मिनिटभर आपण याला असंच ठेवायचं आहे आणि मग त्यानंतर याला पलटी करून घेऊयात. वरची साईडसुद्धा अगदी छान व्यवस्थित अशी शेकल्या जाते किंवा भाजल्या जाते. तर आता याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपण थोडंसं याला भाजून घेणार आहोत. तर अगदी मिनिटभरातच दुसरी साईडसुद्धा भाजली जाते. तर दोन्ही साईडने मस्त असं आपलं घावण भाजून झालेलं आहे पाहू शकता. काढून घेऊ एका प्लेटमध्ये. तर अशा पद्धतीने स्टीलच्या चाळणीवर आपल्याला ही घावणं काढून घ्यायची आहे म्हणजे त्यातली वाफ निघून जाते आणि घावणं जी आहे ती एकमेकांना चिटकत नाही. तर सर्व घावणं इथे मी तयार करून घेते आणि अशाच पद्धतीने एखाद्या स्टीलच्या चाळणीवर किंवा टोपलीमध्ये तुम्ही ठेवू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त मऊसूत आणि जाळीदार असे आपले घावणं बनवून तयार झालेले आहे. अगदी झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे. सोबतच खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी आपण चटणीसुद्धा बनवलेली आहे.
अशा पद्धतीने कॅल्शियम आणि फायबरने भरपूर असे आपले हे नाचणीचे घावणं बनवून तयार झालेले आहे. आठवड्यातून एकदा तरी अशा पद्धतीने हे नाचणीचे घावणं नक्कीच बनवले पाहिजे, जे की आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.